हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मी ॲडव्होकेट संदीप शिरसे, राठोड एम-पी-सी अकॅडमीच्या या ऑनलाईन YouTube चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून राउंड टेस्ट 2 म्हणजे यापूर्वी आपण राउंड टेस्ट 1 बद्दल जे आहे, पेपर विश्लेषण पाहिलेलं आहे. तुम्हाला माहीतच असेल की आपण महिन्यामधून एकदा राउंड टेस्ट 2 नावानं म्हणजे राउंड टेस्ट 1 असेल, 2 असेल, 3 असेल, राउंड टेस्ट या नावानं आपण काय करतो परीक्षा कंडक्ट करत असतो सर्व विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे वीकली टेस्ट वेगळी, टॉपिक झाल्यानंतर टेस्ट वेगळी आणि सर्व बॅचच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून राउंड टेस्ट नावानं आपण हे टेस्ट घेत असतो. त्याबद्दल जे काही अर्थशास्त्राचे प्रश्न असतील मित्रांनो, त्याचं जे काही विश्लेषण आहे, ते आज मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. यापूर्वी आपण राउंड टेस्ट 1 चे प्रश्न पाहिलेले आहेत. आज आपण राउंड टेस्ट 2 चे प्रश्न पाहणार आहोत. याबरोबर त्याचं विश्लेषण जे आहे, तुम्हाला दिलं जाणार आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे, यामध्ये जे काही प्रश्न आहेत, ते सर्व प्रश्न हे आम्ही सेट केलेले असतात. म्हणजे हे पी-वाय-क्यू टाइप नाहीये, की पूर्वी एम-पी-एस-सीनं पेपर दिला होता, त्याला आपण सॉल्व्ह करत आहोत. तो पॅटर्न वेगळा झाला. म्हणजे तेही आपण सीरीज चालू केलेली आहे, की म्हणजे एम-पी-एस-सीनं जे काही पहिलं पी-वाय-क्यू घेतलेली आहे, त्याला पण आपण काय करायचं, जे काही विश्लेषण द्यायचं आहे, तोही भाग जो आहे, तो आपण चालू केलेला आहे. पण आता जे आपण घेणार आहोत, ते आम्ही क्लासच्या माध्यमातून मुलांसाठी जे काही राउंड टेस्ट घेतो, त्याच्या टॉपिकच्या 2 वर जो आहे, ते आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, ते विश्लेषण देणार आहोत. चला तर याच्यात वेळ न घालता त्या प्रश्नाचं आपण उत्तर या ठिकाणी पाहू मित्रांनो. पहा, तर पहिल्यांदा पहा प्रश्न पहिला जो आहे, चलो पहा, अर्थव्यवस्थेमध्ये व्यवसायानुसार एकूण किती अर्थव्यवस्थेचे आणि सिंपल प्रश्न आहे. भारतीय अर्थव्यवस्था नावाचा जो काही पहिला टॉपिक आहे, त्यावर हा प्रश्न आपण विचारलेला आहे. काय म्हणते? अर्थव्यवस्थेमध्ये व्यवसायानुसार लक्षात ठेवा. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? व्यवसायानुसार प्रकार आहेत, मालकीनुसार प्रकार आहेत. व्यवसायानुसार एकूण किती अर्थव्यवस्थेचे प्रकार आहेत? असा हा प्रश्न आहे. बघा, पहिला ऑप्शन बघा. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र. हे बरोबर आहे का बघा? ते व्यवसायानुसार जर बघितलं, बरोबर आहे. प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय. त्यात तृतीयक व्यवसाय आणि चतुर्थक व्यवसाय किंवा चतुर्थक क्षेत्र. हे बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे. आणि पंचम हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे उत्तर याचं काय राहील? उत्तर नंबर 4 राहील. सर्व बरोबर. तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, प्राथमिक क्षेत्र जे आहे, प्राथमिक क्षेत्र याबरोबर द्वितीयक क्षेत्र, द्वितीयक क्षेत्र त्यानंतर तृतीयक क्षेत्र, ठीक आहे. याची निर्मिती जी आहे, याची निर्मिती सुरुवातीला झाली. चतुर्थक आणि पंचम नंतर आली. आता प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो, की या तिघाची निर्मिती कोणी केली? तर त्याचं नाव आहे ॲलन फिशर यांनी केली. ठीक आहे. ॲलन फिशर या अर्थतज्ञानं प्राथमिक क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेला सुरुवातीला प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्रामध्ये डिव्हाईड केलं. आणि ॲलन फिशर यांनीच प्राथमिक क्षेत्राला कृषी आणि संलग्न क्षेत्र म्हटलं. कृषी आणि संलग्न क्षेत्र असं देखील म्हणतात. हे कोणी म्हटलं? एलन फिशरनीच म्हटलेलं आहे. द्वितीय क्षेत्राला काय म्हटलं जातं? उद्योग क्षेत्र म्हटलं जातं. हे कोणी म्हटलं? एलन फिशरनीच म्हटलेलं आहे. आणि तृतीय क्षेत्राला सेवा क्षेत्र म्हणतात. तृतीय क्षेत्राला सेवा क्षेत्र म्हणतात आणि ते कोण म्हटलेलं आहे? तर ते म्हणण्यासाठी कोलिन क्लार्क यांचं योगदान आहे. कोलिन क्लार्क. कोलिन क्लार्क म्हटलेलं आहे. तर प्रत्येक क्षेत्राला सेवा क्षेत्र कोलिन क्लार्क म्हटलेलं आहे. ॲलन फिशरनं प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्राला कृषी आणि संलग्न क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र म्हटलेलं आहे. आणि निर्मिती पण ॲलन फिशरनेच केलेली आहे. पुणे एक तुम्हाला प्रायमरी लेव्हलला हा प्रश्न विचारला जातो भारतीय अर्थव्यवस्था नावाच्या टॉपिकवर. तर उत्तर लक्षात ठेवा, हे पाचही क्षेत्र जे आहेत, हे पाचही बरोबर आहे. त्याला व्यवसायानुसार जसे प्रमुख 3 प्रकार पडतात. अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रकार किती पडतात? 3च पडतात. प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीय. एकूण किती पडतात? तर टोटल 5 पडतात. त्याचं उत्तर सर्व बरोबर आहे. यानंतर पुढे बघा. पहा, अर्थव्यवस्थेमध्ये मालकी हक्कानुसार एकूण अर्थव्यवस्थेचे किती प्रकार पडतात? पहिलं काय होतं? व्यवसायानुसार होतं. आता काय विचारलेलं आहे? मालकी हक्कानुसार म्हटलेलं आहे.
सार्वजनिक मालकी बरोबर आहे. खाजगी पण आहे. संयुक्त क्षेत्र आणि सहकार क्षेत्र. तर या ठिकाणी सुद्धा उत्तर सर्व बरोबर आहे. तुम्हाला माहीत असेल, ज्या उद्योगामध्ये सरकारचे जे काही शेअर्स आहेत, हे 51% पेक्षा जास्त आहेत. आपण त्याला काय म्हणतो? सार्वजनिक क्षेत्र म्हणतो. आणि ज्या उद्योगामध्ये प्रायव्हेट लोकांचे क्षेत्र जे आहे किंवा शेअर्स जे आहेत, 51% पेक्षा जास्त आहे. त्याला आपण काय म्हणतो? खाजगी म्हणतो. आणि तिसरं आहे संयुक्त क्षेत्र. ठीक आहे. संयुक्त क्षेत्र कसं ओळखायचं किंवा कसं म्हणायचं संयुक्त क्षेत्र? तर बघा, ज्या ठिकाणी सरकारची मालकी 20% आहे, प्रायव्हेट 80% आहे किंवा सरकारची 30 आहे, प्रायव्हेट 70 आहे किंवा सरकारची 40 आहे, प्रायव्हेट 60 आहे. या फॉर्म्युल्यामध्ये चालत आहे, तर समजून घ्यायचं आपण त्याला थोडक्यामध्ये सरकारचा पण हिस्सा आलेला आहे. त्याला आपण जॉइंट सेक्टर असं म्हणतो. आणि सहकार म्हणजे सहकार हा प्रायव्हेटचाच प्रकार आहे. सहकार काय वेगळं नाहीये. लक्षामध्ये सहकार हा प्रायव्हेटचाच एक भाग आहे. फरक एवढा आहे, की जिथे 51% मालकी आहे तिथे ओनर एकच असतो. बरोबर आहे? जिथे 51% मालकी आहे किंवा 51% पेक्षा जास्त मालकी आहे, त्याला आपण प्रायव्हेट म्हणतो. सहकारामध्ये गेल्यावर कोऑपरेटिव्ह कायद्याखाली कंट्रोल केल्या जाते. आणि सहकारामध्ये काय असतं माहिती आहे का? सहकारामध्ये समजा उदाहरण घ्या. ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे. या चौघांनी एकत्र भांडवल आणलेलं आहे. यामध्ये भले भांडवल एचं 90% आहे, याचं 5 आहे, यांचं 3 आहे आणि यांचं 2 आहे. आता डीचं सर्वात कमी आहे 2%. ए चे शेअर्स 90% आहेत. याचा अर्थ असा नाही की ए जे निर्णय घेईल ते या ठिकाणी मान्य होईल, असा त्याचा अर्थ नाही. भले कॅपिटल किती असो यांचं, हे त्या ठिकाणी चौघांनी जे निर्णय घेतील तोच निर्णय मान्य असेल. यालाच कोऑपरेटिव्ह सेक्टर म्हणतात. म्हणजे या ठिकाणी तुमचे शेअर्स किती त्याला महत्व नाही. एक सभासद एक मत या तत्वावर काम चालतं. तुम्ही सभासद आहात ना, तुम्ही मेंबर आहात ना, तुम्हाला बोलण्याचा तेवढाच अधिकार राहील. हे गोष्ट कुठे चालतं? सहकारामध्ये. प्रायव्हेटमध्ये असेल तर मग 51% पेक्षा ओनरशिप झाली, काम संपलं त्या ठिकाणी. म्हणून ध्यानात ठेवा मित्रांनो, सहकार हा प्रायव्हेटचाच भाग आहे, पण कोऑपरेटिव्हवर काम चालतं. म्हणून सहकार क्षेत्र सुद्धा आहे. त्यामुळे उत्तर याचं लक्षात ठेवा. सर्व बरोबर इथं तर येते. त्यानंतर पुढे बघा काय म्हणतं? देश गरीब आहे कारण तो गरीब आहे. हे वाक्य भारताबद्दल कोणाचे वाक्य? एमपीएससीने प्रश्न विचारला मित्रांनो, लक्षात ठेवा. हे वाक्य कोणाचं आहे? रॅग्नर नर्क्स यांचं वाक्य आहे. बरोबर आहे? कुठलाही देश गरीब आहे. भारत देश नेमानं जर बघितलं, भारत देश हा गरीब देश होऊ शकत नाही. असं म्हणलं जातं किंवा वाचायला मिळतं मीडियामध्ये किंवा पेपरवर बातम्या किंवा ऐकायला मिळतात गोष्टी, की ब्लॅक मनी 50 लाख कोटीच्या आसपास स्विस बँकेत आहे. तर ऐकण्यात येते. भारतामध्ये पण भरपूर आहे इथल्या इथं. मग आता एवढा पैसा ज्या देशाकडे आहे, ज्या देशाच्या लोकांकडे आहे, तो देश गरीब होऊ शकतो का? पहिल्यांदा हा महत्वाचा मुद्दा आहे. पूर्वी भारताला सोन्याची चिडिया म्हटलं जायचं सम्राट अशोकाच्या काळामध्ये. इंग्रजांना पैसा भारतातून घेऊन गेला. जवळ-जवळ $53 ट्रिलियन नेले असं म्हणलं जातं इंग्रजांनी किंवा अनेक देश भारतावर आक्रमण केले, अनेक राज्यांनी आक्रमण केले. त्यामध्ये आपल्या देशाचा पैसा गेला. भारत आजही गरीब नाही. भारत पहिले गरीब नव्हता हे लक्षात ठेवा. पण कसं आहे, गरिबीचं प्रमाण यासाठी की पैसा सेंट्रलाइज झालेला आहे. 4-2 लोकांच्या हातामध्ये पैसा गेलेला आहे. पैशाचं केंद्रीकरण एका ठिकाणी झालंय. विकेंद्रीकरण व्हायचं केंद्रीकरण झालेलं आहे. त्यामुळं भारताबद्दल बोललं जातं किंवा कुठल्याही गरीब देशाबद्दल बोललं जातं. कारण देश गरीब आहे. कारण तो गरीब आहे म्हणजे मानसिकता गरीब आहे. काही 4-2 लोकांनीच पैसा कमवून ठेवलाय आपल्याकडे. त्यामुळं 4-2 लोकांकडे पैसा असणं म्हणजे देश श्रीमंत होत नाही. तर देशातल्या सर्व लोकांकडे तो पैसा डिस्ट्रिब्यूट झाला पाहिजे. सर्व लोकांना त्या ग्रोथमध्ये सामावून घेतलं पाहिजे. त्यालाच आपण इन्क्लुसिव्ह ग्रोथ म्हणतो, सस्टेनेबल ग्रोथ म्हणतो. इन्क्लुसिव्ह ग्रोथ म्हणजे देशातल्या ग्रोथमध्ये सर्व लोकांचा समावेश आहे. सस्टेनेबल म्हणजे ही ग्रोथ ही शाश्वत आहे. ठीक आहे. नुसतं ग्रोथ होऊन चालणार नाही. म्हणून रॅग्नर नर्स यांचं वाक्य आहे, की देश गरीब आहे कारण तो गरीब आहे. हे लक्षात ठेवा. पुढे स्वातंत्र्यपूर्व भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप खालीलपैकी कोणी केलेले आहे? पहा, भारताचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे मित्रांनो, याचं जे मोजमाप जर बघितलं, तर स्वातंत्र्याच्या पहिलं खूप लोकांनी केलं आहे. हे ध्यानात ठेवा. आता महत्वाचा मुद्दा आहे, की याच्यामध्ये कोण असा आहे ज्याने केलं नाही असा प्रश्न आहे. तुम्ही जर पाहिलं, तर भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचं पहिलं मोजमाप तर यांनीच केलं आहे 1867-68 मध्ये. बरोबर आहे? म्हणून उत्तर हे आहे बरोबर. यानंतर विल्यम डिग्बी आता हे जर नाव पाहिलं किंवा फिनले सिराज हे नाव पाहिले, तरी आपल्याला वाटतं बा आपले नसतील. बरोबर आहे? तेव्हा इंग्रज शासन होतं म्हणून विल्यम डिग्बी जे आहे, यांनी पण जवळपास 1800 काहीतरी 58 च्या आसपास भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं आहे, जाहीर केलेलं आहे लक्षात ठेवा. फिडले सिरास यांनी पण भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 1911 ते 13 च्या आसपास मोजलेलं दिसून येते. म्हणून
एम.सी. मेहता याच्यामध्ये उत्तर येणार नाही. एम.सी. मेहता यांनी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न स्वातंत्र्याच्या पहिलं मोजलं. स्वातंत्र्याच्या पूर्वी कोण म्हटलेलं आहे? दादाभाई नौरोजी यांनी मोजलेलं जर बघितलं राष्ट्रीय उत्पन्न, तर दरडोई उत्पन्न ₹20 होतं. राष्ट्रीय उत्पन्न ₹340 कोटी होतं. हे लक्षात ठेवा. दादाभाई नौरोजी हे फर्स्ट पर्सन आहेत. भारताचं दारिद्र्य मोजणारी पहिली व्यक्ती आहे. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी पहिली व्यक्ती आहे. राष्ट्रीय उत्पन्न 67-68 मध्ये मोजलं. ठीक आहे. आणि तुम्हाला एक माहिती आहे पुस्तक लिहिलेलं आहे. द ब्रिटिश इंडिया अन ब्रिटिश रूल इन इंडिया. तसंच काय ते पुस्तक आहे त्यांचं. ठीक आहे. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इंडिया काहीतरी पुस्तक आहे त्यांचं. दारिद्र्याच्या बाबतीमध्ये ती पुस्तक आहे. 1901 मध्ये काहीतरी ते प्रकाशित झालं. भारताचं दारिद्र्य मोजण्याचं काम तिथंच केलंय त्यांनी. ठीक आहे. मला वाटतं पुस्तकाचं नाव पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया असं काहीतरी आहे. ठीक आहे. म्हणजे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल म्हणजे ब्रिटिश साम्राज्यामध्ये भारत कसा दारिद्र्यामध्ये गेला. थोडक्यामध्ये असा उल्लेख त्या पुस्तकामध्ये आहे. त्याच्यामध्ये एक चॅप्टर लिहिलंय त्यांनी. त्या चॅप्टरचं नाव आहे द ड्रेन थिअरी म्हणजे आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत. चॅप्टर पुस्तकामध्ये लिहिला आहे. असा काहीतरी उल्लेख आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये ब्रिटिशांनी भारतातली संपत्ती कशी भारताच्या बाहेर नेली, असा उल्लेख केला. मला वाटतं 1901 च्या आसपास काहीतरी पुस्तक आलेलं आहे. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. ठीक आहे. आणि भारताचं पहिलं दारिद्र्य मोजण्याचा जो प्रयत्न आहे, तो दादाभाई नौरोजींनीच केला. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न जो आहे, तो दादाभाई नौरोजींनी केला. म्हणून त्याला भारताचे आपण आधुनिक भारताचे अर्थशास्त्राचे जनक सुद्धा म्हणतो. ठीक आहे. यानंतर पुढे घ्या. खालील विधाने विचारात घ्या. बघा, स्टेटमेंट असा असा प्रश्न आला म्हणजे समजून घ्यायचं स्टेटमेंट असतात त्याच्यामध्ये. विधान वाचून उत्तर द्यायचं असतात. बघा, सी-एस-ओ राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे राष्ट्रीय लेखा सांख्यिकी नावाने प्रकाशित करते. आता यासाठी माहित असलं पाहिजे की सी-एस-ओ जे आहे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन किंवा ऑफिस जे आहे त्याचं अलीकडे नाव चेंज झालेलं आहे. सी-एस-ओ जे आहे सी-एस-ओ ऍक्च्युअली 1950 मध्ये सी-एस-आय नावाने स्थापन झाली. सी-एस-ओ नावाने स्थापन झाली नव्हती. सी-एस-ओ सी-एस-आय सेंट्रल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट नावाने 1950 मध्ये स्थापन झाली. 1954 मध्ये सी-एस-आयचं सी-एस-ओ असं नामांतर झालं. म्हणजे सी-एस-ओ नावाने 1954 मध्ये उदयास आली. 1955 पासून सी-एस-ओ कामधंदा चालू केला आपला. म्हणजे कार्यक्रम चालू केला मोजणीच्या बाबतीमध्ये. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची प्राथमिक जबाबदारी त्याची आहे. राष्ट्रीय उत्पन्न असेल, सी-पी-आयच्या माध्यमातून महागाई मोजण्याचं काम असेल, हे कोण करतं? हे सी-एस-ओच पार पाडत असते. ठीक आहे. देशाचं आधार वर्ष ठरवल्या जातात. या सगळ्या गोष्टी सी-एस-ओ करते. तर इथं काय म्हटलं सी-एस-ओ जे काही आकडेवारी प्रकाशित करते, ते कसं राष्ट्रीय लेखा सांख्यिकी या नावानं करते असं म्हटलं तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. साधारणतः दर 5 वर्षांनी घरगुती उपभोग खर्च वापरून साधारणतः दर 5 वर्षांनी घरगुती उपभोग खर्च वापरून एन-एस-एस-ओ आकडेवारी संकलित करीत असे. पहा मित्रांनो, काय म्हणाले या ठिकाणी? साधारणतः दर 5 वर्षांनी घरगुती उपभोग खर्च वापरून एन-एस-एस-ओ आकडेवारी संकलित करीत असे. बघा, एन-एस-एस-ओ जी आहे, मी पहिले सांगितलंय. सी-एस-ओ नावाची संस्था आणि एन-एस-एस-ओ यांचं आता काय केलेलं आहे? दोघांचं एन-एस-ओ केलेलं आहे 2019. सी-एस-ओ आणि एन-एस-एस-ओ दोघांचं काय झालं? एन-एस-ओ झालेलं आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस जे आहे ते केलेलं आहे. एन-एस-एस-ओ जो आहे, तर दर 5 वर्षांनी काय करायचं? घरगुती उपभोग खर्च वापरून एन-एस-एस-ओ आकडेवारी संकलित करायचं. हे बरोबर आहे मित्रांनो. भारतामध्ये दर 5 वर्षांनी आर्थिक गणना वगैरे करून घरगुती उपभोग खर्चाचा विचार करून काय केलं जातं? आकडेवारी संकलित करणं. म्हणजे एन-एस-एस-ओचं मूळ कामच आहे, की आकडेवारी वगैरे गोळा करणं, सी-एस-ओला ते फॉरवर्ड करणं. तर दोन्ही स्टेटमेंट जे आहेत या ठिकाणी ते बरोबर आहेत. म्हणून बघा 1 बरोबर 2 चूक, 2 बरोबर 1 चूक हे दोन्ही बरोबर आहेत असं या ठिकाणी उत्तर येऊन जाते. पुढे बघा, खालील विधाने विचारा की अगेन वन्स अगेन. मानव विकास निर्देशांकासाठी महबूब उल्लक यांना मेघनाद देसाई व गुस्ताव रॉनिस ठीक आहे यांनी मदत केली. तर बरोबर आहे. महबूब उल्लक यांनी लक्षात ठेवा यांना एच-डी-आयचे जनक म्हणतात. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. 1990 मध्ये फर्स्ट टाईम या ठिकाणी याला कोण मोजलं? UNDP ने मोजला. एच-डी-आयचे जनक खरे ते आहेत. त्याच्यामध्ये आपलं अमर्त्य सेन यांचा पण वाटा आहे किंवा अमर्त्य सेन सुद्धा त्यांच्यानंतर येतात किंवा अ, दुसरी व्यक्ती घ्यायची म्हटलं म्हणजे सिंगर हंस पण आहेत. म्हणून महबूब उल्हक, अमर्त्य सेन आणि सिंगर हंस हे 3 प्रामुख्याने मानले जातात. पण यामध्ये मेघना देसाई जे आहे त्यांचा पण वाटा आहे. त्यांना पण त्या ठिकाणी ते दिल्या जाते. याबरोबर रॉनिस गुस्ताव जे आहेत किंवा गुस्ताव रॉनिस जे आहेत यांचं पण योगदान आहे. ते स्टेटमेंट बरोबर आहे मित्रांनो. एच-डी-आयचं इष्टतम मूल्य 0 ते 1 आहे. इष्टतम मूल्य म्हणजे एस कोणत्या दरम्यान मोजला जातो? 0 ते 1 दरम्यान मोजला जातो. बरोबर आहे? म्हणजे ज्या देशाला 0च्या साइडला मार्क कमी मिळतील, तिथला मानव विकास कमी झालेला आहे.
कमी मानव विकास. आणि ज्या देशाला गुण जे आहेत, ते त्या साइडला मिळतात, या साइडला म्हणजे इकडे जाणारा गुण असेल देश म्हणजे या साइडला चालले, तर त्याला जास्त मानव विकास म्हणतात. बरोबर आहे. इंडियाचं जर बघितलं तर 0.647 45-47 च्या आसपास इंडियाचा मानव विकास आहे. मध्यम-मध्ये येतो आपण. आणि नॉर्वेसारखे देश 0.800 पेक्षा जास्त आहे. अमेरिकेसारखे देश 0.700 पेक्षा जास्त जे आहेत ते गुण घेतलेले आहेत. म्हणून अमेरिका उच्च विकसितमध्ये येतं, नॉर्वे अतिउच्च विकसितमध्ये येते, इंडिया मध्यम विकसितमध्ये. आणि 0.550 पेक्षा खाली असेल, त्याला आपण अल्पविकसित देश असं म्हणतो. पण ध्यानात ठेवा, हे स्टेटमेंट दोन्ही बरोबर आहेत. म्हणून याचं उत्तर सुद्धा काय राहील? दोन्ही बरोबर राहील. त्यानंतर बघा, जीवनाची भौतिक गुणवत्ता निर्देशांक बदल काय खरे नाही? काय खरे आहे म्हणते सॉरी. जीवनाची भौतिक गुणवत्ता निर्देशांकाबद्दल खालीलपैकी काय खरे आहे? काय खरं आहे असं म्हणते. बघा, त्याची निर्मिती 1979 मध्ये मॉरिस डी मॉरिस यांनी केली. बरोबर आहे मित्रांनो. मॉरिस डी मॉरिस यांनीच केली आहे. त्यांनी तुलनात्मक अभ्यासासाठी 23 विकसनशील देशासाठी त्याची गणना केली होती. त्याचे एकूण 3 आयाम आहेत. हे स्टेटमेंट सगळं बरोबर आहे मित्रांनो. मॉरिस डी मॉरिस यांनी सुरुवात केलेली आहे. जीवनाची भौतिक गुणवत्ता निर्देशांक. हेच एचडीआयच्या सारखा निर्देशांक आहे त्या काळामध्ये. 23 देश विकसनशील देश जे त्या काळामध्ये आहेत, त्यांच्यासाठी केली होती. म्हणजे त्यांची स्थिती कशी आहे या 23 विकसनशील देशाची, ते तपासण्यासाठी जी आहे ती सुरुवात केली होती. आणि याचे एकूण आयाम 3 आहेत. म्हणजे डायमेन्शन किती अँगलनं बघायचं. 3 आयाम आहेत. त्याच्या आयामामध्ये निर्देशक असतात. म्हणजे आयामाला स्पष्ट करण्यासाठी निर्देशक असतात, इंडिकेटर्स असतात. तर हे स्टेटमेंट बरोबर आहेत मित्रांनो. याचं उत्तर 4 ही बरोबर आहे. यानंतर पहा पुढे. इच्छित क्षमतेपेक्षा किंवा पात्रतेपेक्षा कमी दर्जाचे काम करावे लागणे म्हणजे कोणती बेकारी? इच्छित क्षमतेपेक्षा, ठीक आहे, आणि पात्रतेपेक्षा. तर इच्छित क्षमता म्हणजे तसं तर देशाचा पीएम व्हायचंय प्रत्येकाला. बरोबर आहे. आय-ए-एस व्हायचंय. बरोबर आहे. तर नाही क्षमता मला देशाचा पीएम व्हायचंय आणि मी आता कलेक्टर म्हणून काम करायलो. मग मला त्याच्यापेक्षा छोटं काम मिळालं असं त्याचा अर्थ नाही. इच्छित क्षमता सोबत काय म्हणजे पात्रता पण असली पाहिजे. तुम्हाला जे बनायचंय त्याची तुमच्यामध्ये पात्रता पण असेल. तेव्हा मला डॉक्टर बनायचं होतं. पण त्यासाठी एम-बी-बी-एस करावी लागते. त्यासाठी नीट परीक्षा पास व्हावी लागते. मला वकील व्हायचं त्यासाठी तर तुम्हाला सेट त्याची एक पूर्वपरीक्षा आहे ती पास पास व्हावं लागते. म्हणजे त्यासाठी सी दिल्या जाते. किंवा मला इंजिनिअर व्हायचं त्यासाठी पण जे किंवा बाकीच्या एक्झाम आहे ती एक्झाम पास व्हावं लागतं. पात्रता शब्द वापरलेला आहे. तुमच्यात ती क्वालिटी आहे का? ती पात्रता आहे का? कोणतं? लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या पदावर म्हणजे उदाहरण घ्या, की एक एम-बी-बी-एस झालेला व्यक्ती आहे. तर ते डॉक्टर आहे. मग यांनी क्लर्कचं जर काम केलं, कसं वाटेल? किंवा एखाद्या व्यक्तीचं एम-ए झालेलं आहे. त्या व्यक्तीनं ड्रायव्हर म्हणून काम केलं तर कसं वाटेल? त्याला आपण काय म्हणतो? न्यून बेरोजगारी म्हणतो. आता बऱ्याच जणांना वाटते बा अर्ध बेरोजगारी पण म्हणतात. बघा, मेन प्रकार न्यून बेरोजगारी आहे. अर्ध बेरोजगारी, न्यून बेरोजगारीच म्हटल्या जाते. उत्तर दोन्हीमध्ये दिसत असेल तर उत्तर याचं हे राहील. बरोबर आहे? म्हणजे भारताचं नाव माहिती आहे तुम्हाला आपल्या देशाचं इंडिया आणि भारत नाव आहे. पण आपण हिंदुस्थानही म्हणतो. ठीक आहे. पण कायदेशीर लीगल लेव्हलला काय नाव आहे? कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय नाव आहे? इंडिया, भारत नाव आहे. पण हिंदुस्थानही म्हटल्या जाते. अगदी तसं न्यून बेकारी हे प्रमुख नाव आहे. अर्ध बेकार त्याला म्हणल्या जाते. म्हणून आपल्याला उत्तर हे निवडता येत नाही. उत्तर हे निवडावं लागेल. म्हणून इच्छित क्षमतेपेक्षा किंवा पात्रतेपेक्षा कमी दर्जाचं काम मिळणं. त्याला काय म्हणतात? न्यून बेरोजगारी म्हणतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते पैशाचं प्राथमिक कार्य नव्हे म्हणते बघा लक्षात ठेवा. मी पहिले सांगितलं मी. प्रश्न नीट वाचला पाहिजे. पैशाचं कोणतं प्राथमिक कार्य नव्हे असं म्हटलंय. आहे म्हटलं वेगळं राहिलं असतं. पैशाचे 2 कार्य आहेत. प्राथमिक कार्य आणि द्वितीय कार्य आहेत. बघा, विनिमयाचे साधन, मीडियम ऑफ एक्सचेंज हे प्रायमरी फंक्शन आहे पैशाचं. मीडियम ऑफ एक्सचेंज पैसे कशाला देतो? पैसे दिल्यावर आपल्याला त्या बदल्यात वस्तू मिळते. मीडियम ऑफ एक्सचेंज. एक्सचेंज करण्याचं मीडियम पैसे आहेत. पहिल्याच्या काळामध्ये लाँग अगो इन एन्सियंट एरिया त्या टायमाला कमोडिटी टू कमोडिटी व्यवहार व्हायचा. वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू. आता वस्तू घ्यायचं झालं तर आता पैसे द्यावे लागतात आपल्याला. आता मनी टू कमोडिटी झालेला आहे. म्हणून मीडियम ऑफ एक्सचेंज आहे. मूल्यमापनाचं साधन. पहिलं काय केलं जायचं? गाय दिली जायची त्याच्यामध्ये गोबी घेतली जायची. पण गायची व्हॅल्यू जास्त आहे. हे कुठं माहित आहे? म्हणून मूल्यमापनाचं साधन काय आहे? पैसा आहे. हिशोबाचं एकक पण काय आहे? पैसा आहे. म्हणून मूल्य संग्रहण करणं हे चौथा जो आहे पैशाचं प्राथमिक कार्य नाही. हे पैशाचं द्वितीयक कार्य आहे लक्षात ठेवा. म्हणून
प्रश्न विचारल्यावर ते नीट देता आलं पाहिजे. तसं बघितलं तर चारही कार्य पैशाची कार्य आहेत. इथे 4 जे ऑप्शन आहेत, हे चारही पैशाचेच कार्य आहेत. पण प्राथमिक पहिले 3 आहेत आणि चतुर्थक जे दिले 4 नंबरला जे दिलेलं आहे, ते पैशाचं दुय्यम कार्य आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा काय म्हणतं पुढे. पहा खालीलपैकी खालील विधाने विचारात घ्या. M1 म्हणजे संकुचित पैसा, M2 म्हणजे कमी तरल पैसा. त्याच्यावर एक शंका निर्माण होऊ शकते, लक्षात ठेवा. M1 ला काय म्हटलंय? नॅरो मनी. ठीक आहे, नॅरो मनी म्हटलेलं आहे. M2, M3 बघा, M2 ला नॅरो मनीच्या बाबतीत कुठले काही नाही. M3 ला काय म्हणतात? ब्रॉड मनी. ठीक आहे. नॅरो मनी म्हणजे संकुचित पैसा आणि ब्रॉड म्हणजे विस्तारित पैसा. असे 2 शब्द आहेत. आता हे तर बरोबर आहे. पण आता इथं वेगळा पॉइंट आलाय. M2 म्हणजे कमी तरल पैसा. आता या ठिकाणी बऱ्याच जणांना वाटते बुवा, की एक बरोबर आहे आणि 2 चूक आहे. असं वाटू शकते प्राथमिक म्हणजे प्रायमा फेसी पाहिलं तसं वाटू शकते. थोडक्यामध्ये बघा, बघा ही कन्सेप्ट झाली याच्याशी संबंधित. म्हणजे M1 नॅरो आहे का ब्रॉड आहे? तर संकुचित पैसा आहे. इतकं क्लिअर आहे. पण M2 कमी तरल पैसा हे दोन्ही कन्सेप्ट वेगळ्या आहेत. दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत एकाच प्रश्नामध्ये विचारलेले. याचा अर्थ काय होतो? अजून एक प्रकार पडतो. M1 हा लिक्विड मनी आहे. लिक्विड आहे. M2 सेमी लिक्विड आहे. M3 नॉट लिक्विड आहे. बरोबर आहे? म्हणजे ही एक संकल्पना आहे, ही एक संकल्पना आहे. म्हणून जर माहीत नसेल तर उत्तर याचं बरेच जण एक लिहू शकतात. जर तुमच्याकडे म्हणजे ते पर्याप्त वाचन झालं नसेल तर. पण ॲक्चुअल दोन्ही संकल्पना या प्रश्नामध्ये 2 संकल्पना एकत्र घेतल्यात. एकमेकांचा संबंध नाही या ठिकाणी काही. म्हणून दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे M2 हे सेमी लिक्विड आहे आणि M1 हे संकुचित पैसा आहे. या अर्थाने बघितलं तर उत्तर दोन्हीही बरोबर येतं. आणि त्याच अर्थाने प्रश्न सेट केलेला आहे. असं वाटू शकतं, की बाबा पहिलं बरोबर आहे, दुसरं चूक आहे. दुसरं चूक होऊ शकतच नाही. ठीक आहे. त्यामुळं अभ्यास करताना नीट करा. ही एक कन्सेप्ट वेगळी झाली, ही कन्सेप्ट वेगळी झाली. एकाला एकत्र करून विचारलेलं आहे. याचं उत्तर दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे. M2 इज अ सेमी लिक्विड मनी म्हणजे कमी तरल पैसा आहे. कमी तरल म्हणतात. सेमी लिक्विड म्हणजे कमी तरल. एक M1 पेक्षा कमी तरल आहे तो. ठीक आहे. हे ध्यानात ठेवा या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे करा. चलनवाढीचा खालीलपैकी कोणत्या घटकावर चांगला परिणाम होतो किंवा त्याला फायदा होतो? बघा, मित्रांनो चलनवाढ आहे किंवा त्याला आपण महागाई असं म्हणतो. बरोबर आहे. महागाई चांगली पण असते, महागाई वाईट पण असते. महागाईचा दर 4% असेल तर चांगला आहे, 5 असेल तरी चांगला आहे, जास्तीत जास्त 6 पर्यंत चांगला. यानंतर ती वाईट मानल्या जाते. किंवा 4 पेक्षा खाली होत असेल तर ती चांगली नसते. बिटवीन या दरम्यान असायला पाहिजे असं आरबीआयचं म्हणणं आहे. आता आरबीआय बघा लक्षात ठेवा महागाईचा फायदा कुणाला होतो? आता एक धनको म्हणजे काय? धनको म्हणजे लेंडर, कर्ज देणारा. ऋणको म्हणजे काय? बॉरोवर, कर्ज घेणारा. पगारदार हे पेमेंटवर काम करणारे व्यक्ती. पेन्शनर म्हणजे रिटायर झालेले व्यक्ती. फायदा कुणाला होतो म्हटले? अर्थातच आता महागाई वाढल्या म्हटल्यावर पेमेंटमध्ये काय लगेच बदल होत नाही म्हणून पगारदाराला फायदा होईल का? होणार नाही. टीए लगेच वाढत नाही ना. महागाई कधी वाढू शकते, कधी फ्लक्च्युएट होऊ शकते, वर जाऊ शकते, खाली जाऊ शकते. पण टीए लवकर वाढत नाही म्हणजे डिअरनेस अलाउन्सेस महागाई भत्ता मिळतो, पण ताबडतोब लगेच कुठे होणार आहे? म्हणून पगारदाराला थोडा तरी फटका बसतोच. पेन्शनरला तर मग बसणारच आहे 100%. ठीक आहे. म्हणून पेन्शनरलाही फायदा होणार नाही. फायदा कोणाला होतो म्हटलेला आहे? 2 तर कटले. राहिला आता धनको कर्ज देणारा आणि कर्ज घेणारा. आता हे प्रश्न इम्पेशन अनेक वेळेस विचारलेला आहे. तुम्हाला माहीत असेल. त्याचा बेनिफिट जर बघितलं तर ऋणकोला फायदा होतो. आता ऋणकोला कसा होतो? कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला. बरोबर आहे? हां. या ठिकाणी बघा ऋणकोला फायदा कशा पद्धतीनं होतो, धनकोला नुकसान कसं होते बघा. या ठिकाणी काय करायचं? बघा. समजा उदाहरण घ्या. आजची डेट घ्या 27 फेब्रुवारी 2026 बरोबर आहे? या दिवशी एनं बीला ₹1000 दिले. हे पैसे 27 मार्च 2026 ला 1000 वापस करायचे आहेत. बरोबर आहे? आता लक्षात ठेवा या ठिकाणी एनं पैसे दिले त्या टायमाला ₹1000 मध्ये समजा 10 20 किलो साखर येत होती.
ओके. बीनं काय केलं? बीनं पैसे घेतले ₹1000. एच्या समोरच ₹50 किलोनं ₹1000 20 किलो साखर विकत घेतली. बरोबर आहे? 1000 20 किलो साखर. आता 27 मार्चला जेव्हा हे पैसे रिटर्न होतील, म्हणजे बी एला पैसे ₹1000 रिटर्न करेल. पैसे 1000च रिटर्न होतात. पण त्या टायमाला साखरेचा भाव आता जे आहे, ते ₹100 झाला. महागाई झाली ना, साखर ₹100 किलो झाली. तर या ठिकाणी ₹1000 मिळाले, पण याच्यामध्ये 10 किलो साखर मिळते. म्हणून या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, तर या ठिकाणी बीला फायदा झाला, ऋणकोला, धनकोला तोटा झाला. म्हणजे या बाबतीमध्ये जर बघितलं, म्हणजे पैशामध्ये कुठे गडबड झाली नाही. पैसे हजारला हजार रिटर्न आले. गडबड कुठे झालेली आहे? त्या पैशाच्या व्हॅल्यूच्या बाबतीमध्ये. म्हणजे ₹50 किलोच्या टायमाला पैसे दिले होते. ₹1000च्या ₹100 किलोला वापस घेतले. पण साखर त्या पैशामध्ये कमी आली. पैशाचं व्हॅल्यू घटलं. महागाईमध्ये पैशाचं व्हॅल्यू घटते. चलन घटीमध्ये पैशाचं व्हॅल्यू वाढते. त्यामुळे या ठिकाणी उत्तर राहील ऋणकोला फायदा झाला. पुढे बघा. रिव्हर्स रेपो दराचा खालीलपैकी उद्देश काय आहे? बघा, रिव्हर्स रेपो म्हटलंय. रेपो रेट म्हणजे आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते. अल्प रेपो रेटमध्ये. रिव्हर्स रेपो रेटमध्ये आरबीआय व्यापारी बँकांकडून कर्ज घेते. बघा, व्यापारी बँकांना कर्ज देणे बिलकुल नाही. बाजारामध्ये पैसा होत नाही बिलकुल नाही. रेपो रेटच्या माध्यमातून बाजारात पैसा ओतला जातो. रिव्हर्स रेपो रेटमधूनही होतात, पण मेन बाजारात तरलता निर्माण करणे सहसा उद्देश त्याचा नाही. पण बँकाकडील अल्पकालीन अतिरिक्त तरलता शोषून घेणे. म्हणजे काय होतं, महागाई वाढल्यानंतर बाजारामध्ये पैसा जास्त नसावा. महागाईच्या काळामध्ये बाजारामध्ये पैसे जास्त नसावा लागतो. म्हणून आरबीआय रिव्हर्स रेपो रेटचे दर वाढवते आणि बँकांना मजबूर करते की त्यांनी आरबीआयला कर्ज द्यावं. आरबीआयला कर्ज द्यावं. त्यामुळं बँकाकडील अल्पकालीन पैसा काढून घेणं हा रिव्हर्स रेपो रेटचा मूळ उद्देश आहे. हे लक्षात ठेवा, असा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर पहा, शून्य आधारित अर्थसंकल्पाबद्दल योग्य विधान निवडा. योग्य विधान म्हटले बघा. पीटर ए पियरला शून्य आधार संकल्पनेचा जनक म्हणतात. बरोबर आहे मित्रांनो, अमेरिकेचा तिथला आहे तो. प्रत्येक जमा व खर्चाचा नव्याने विचार करावा लागतो. हेही बरोबर आहे स्टेटमेंट. खर्चाचा पुनर्विचार होऊन निरुपयोगी अवास्तविक खर्चावर लगाम लागतो. तर सर्व बरोबर आहे मित्रांनो. तुम्ही जर शून्य आधारित कन्सेप्ट पाहिली, तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल. ट्रॅडिशनल बजेट आहे, परफॉर्मन्स बजेट आहे आणि झिरो बेस बजेट आहे. झिरो बेस बजेट बेसिकली भारतासारख्या देशामध्ये महाराष्ट्र सरकारनं पहिल्यांदा मांडलं होतं, सक्सेस नाही झालं. ठीक आहे, त्याचं कारणच आहे की या ठिकाणी एक्स्ट्रा तुम्हाला मनी फ्लो होत नाही, पैसा जास्त वापरता येत. म्हणजे एकामध्ये भागाला येणार, एक तलाठी 2 गावाचं काम करायला येणार, मग नवीन अपॉइंट करायची गरज नाही थोडक्यात. एक करतोय ना काम, पगार कशाला, खर्च कशाला, अवास्तव वाढवायचा. थोडक्यामध्ये अशा प्रकारचा विचार असतो. झिरो बेस बजेटवर प्रश्न आहे. सर्व उत्तर याचे बरोबर आहेत. त्यानंतर बघा, प्रादेशिक ग्रामीण बँकेबद्दल खालीलपैकी काय खरे नाही म्हटलंय, लक्षात ठेवा. काय खरं नाही? 1975 मध्ये एम. नरसिंह समितीच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण बँकांसाठी कार्यगट स्थापन करण्यात आला. स्टेटमेंट बरोबर आहे. मे 2025 मध्ये सध्या देशात 28 प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत. बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यापूर्वी 46 होत्या, 43 होत्या, त्याच्या पहिले 82 होत्या, 123 होत्या, 196 होत्या. ठीक आहे. 56 पण होत्या. 196, 123, 82, 56, मला वाटतं 96 पण काहीतरी होते एकवेळेस. ठीक आहे. 196 वरून 23 वर आल्या, नंतर 96 वर 82, 56, 46, 53 आता ठीक आहे. प्रत्येक राज्यामध्ये एकच आहे. 2 ऑक्टोबर 75 ला 5 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या. हे बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे. सध्या देशात 3000 कोटी रुपयाचं भांडवल आहे या बँकाचं, तर चुकीचं आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकाचं भांडवल हे 2000 कोटी रुपयाचं आहे. त्यातलं काय खरं नाही, तर चौथं उत्तर याचं खरं नाही. या ठिकाणी लक्षात असावं तुमच्या. ठीक आहे. यानंतर पुढे चलो, पुढचा प्रश्न बघा. राजकोषीय तुटीचे खालीलपैकी कोणते सूत्र होय? राजकोषीय तुटीचं जर बघितलं मित्रांनो, याच्यातले सर्व सूत्र बरोबर आहेत. ठीक आहे, सर्व बरोबर आहे. राजकोषीय तूट बरोबर अर्थसंकल्पित तूट प्लस कर्ज व देयता हे बरोबर आहे. राजकोषीय तूट खर्च, महसुली जमा प्लस भांडवली जमा. राजकोषीय तूट म्हणजे एकूण जवळपास तिजोरीतली आपली तूट. ठीक आहे. तर ह्या गोष्टी इथं लक्षात असाव्या तुमच्या. बरोबर आहे. चलो, यानंतर बघा, अप्रत्यक्ष कराबद्दल खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? बिनचूक म्हणजे चूक नसलेलं. हे हस्तांतरित कर असतात. या करासाठी मागणी इथं थोडक्यामध्ये लक्षात ठेवा, अलौकिक असावी मागणी असावी लागते आणि या कराचा बोजा ग्राहकावर पडतो. तर सर्व बरोबर येतात. थोडं इथं लवचिक झालंय. मागणी अलौकिक असावी. अलौकिक म्हणजे मागणीमध्ये बदल झाला नाही पाहिजे.
इनडायरेक्ट टॅक्सेस आहे ना, तर मागणीमध्ये बदल झाला नाही पाहिजे. मागणी कंटिन्यू चालू राहिली पाहिजे. तरच मागणी चालू राहिली, कपडे किंवा वस्तू विकल्या गेल्या तरच कर भरला जाईल ना. अलवचिक असावे बरं, लवचिक नाही. लवचिक म्हटलं तर चूक येते. पुढे बघा. 16व्या वित्त आयोगामधून काढलेपैकी कोणते खरे नाही म्हणते? या वित्त आयोगाचा अहवाल 26 ते 31 साठी लागू आहे. बरोबर आहे. या वित्त आयोगाच्या अहवालानुसार केंद्र सरकारला राजकोषीय तूट 3-3.5% जीडीपीच्या 30-31 पर्यंत ठेवायचं आहे. हेही बरोबर आहे. या वित्त आयोगाचे शहरी व ग्रामीण भागासाठी आणि आपत्ती निवारणासाठी 9.37 लाख कोटी रुपयाचं अनुदान सांगितलेलं आहे. हे बरोबर आहे. सर्व बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे. तर 16वा वित्त आयोग जो आहे तो सध्या त्याच्या शिफारसी आलेल्या आहेत. त्याच्यावर आपण एक डिटेलमध्ये नंतर व्हिडिओ पाहू मित्रांनो. ठीक आहे. तर हे बरोबर आहे. त्यानंतर घ्या. 1950-51 मध्ये भारताचं अन्नधान्य उत्पादन 51 मिलियन टन होते. तर 22-23 मध्ये किती मिलियन टन झाले? 22-23 मध्ये मित्रांनो जे आहे, म्हणजे 22-23 जर पाहिलं त्याचं उत्तर नेमानं मला वाटतं मिस्टेक झाला असेल. 315 मिलियन टन याचं उत्तर येईल मित्रांनो. 315 305 मिलियन टन. ठीक आहे. नाहीतर मग या ठिकाणी काय असायला पाहिजे? थोडंसं एक मिस्टेक आहे या ठिकाणी. 2020-21 असा पाहिजे. 20-21 मध्ये 305 मिलियन टन आहे आणि नंतर मग 21-22 आणि 22-23 मध्ये 315 मिलियन टन. उत्पादनाच्या बाबतीतला प्रश्न आहे. आणि लास्ट प्रश्न बघा. 30 एप्रिल 1956 ला भारताचे औद्योगिक धोरण सुरू झाले. कोणते औद्योगिक धोरण सुरू झाले? पहिलं बघितलं तर 1948 मध्ये आलेलं आहे. दुसरं 1956 मध्ये आलेलं आहे. उत्तर काय राहील? दुसरे औद्योगिक धोरण. पहिले औद्योगिक धोरण जर बघितलं तुम्ही, श्यामाप्रसाद मुखर्जीने मांडलेलं आहे. या औद्योगिक धोरणामध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. दुसऱ्या औद्योगिक धोरणामध्ये आपण काय केलंय? मिश्र अर्थव्यवस्थेबरोबर सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार वाढवलेला आहे. सरकारचं डॉमिनन्स जे आहे ते पण प्रायव्हेट क्षेत्रावर वाढवलेलं दिसून येते. म्हणून दुसरं औद्योगिक धोरण जे आहे ते 1956 मध्ये आलं. अशा पद्धतीने मला वाटते प्रश्न विचारण्यात आलेले होते. ठीक आहे. अजून एक आहे. खालीलपैकी कोणत्या अरे सॉरी हे दुसरं आहे मित्रांनो. चुकून आलेलं आहे पुढे आता. मी पण डायरेक्ट वाचून गेलो त्याला. ठीक आहे. चला असो. चला झालेलं आहे. तो मध्ये मे बी इतिहास राघोबा सांगू लागतो. मला काय राघोबाबद्दल माहीत नाही. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी राठोड एम-पी-एस-सीच्या अकॅडमीच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या लेक्चरमध्ये पुढची माहिती घेऊ. तर थांबू या ठिकाणी मी थांबतो. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. थँक धन्यवाद.